स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खरं तर सुरूच झालेल्या आहेत आणि असं असताना काही शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये खूप इंटरेस्टिंग वातावरण पाहायला मिळतंय। त्यातलंच एक शहर आहे ते म्हणजे कणकवली। कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची सेना हे दोघे जण एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच आता उद्धव ठाकरेंनी या घडामोडींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। सिंधुदुर्गातल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत दोनही सेना एकत्र येण्याची चर्चा आहे, पण उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। या नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर ठेवल्याची माहिती आहे। भाजपला शह देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याच संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा केल्याची माहिती उद्धव ठाकरेंना कळवण्यात आली। पण जेव्हा ही माहिती तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दिली तेव्हा उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता कणकवलीत कोणतं नवीन स्थानिक राजकीय समीकरण जन्माला येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर सर्वपक्षीय या निवडणुकीसाठी एकत्र येतील, ज्यामध्ये अर्थातच शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना असेल अशी चर्चा आहे। पण शिवसेनेकडनं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाहीये आणि जरी तो आला तरी तो प्रस्ताव आम्ही स्वीकारणार नसल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडनं ही प्रतिक्रिया दिली जात असताना दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। गद्दार सेना आणि भाजप या दोघांसोबत कोणतीही युती करणार नसल्याचं विनायक राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी जरी हा युतीचा प्रस्ताव दिलेला असला तरी अशी कुठलीही युती होणार नाही, अस्तित्वात येणार नाही अशा प्रतिक्रिया वरिष्ठ नेत्यांकडून दिल्या जात आहेत। आघाडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दार गट आणि भाजप यांची हातमिळवणी करता कामा नये अशा स्पष्ट सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या दोन्ही पक्षाशी जवळीक करणं कदापि शक्य नाही, अजिबात नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गद्दार गट आणि भाजप यांच्यावर कोणत्या परिस्थितीत हातमिळवणी नाही म्हणजे नाही।